समासाचं नाव आहे जगजीवन. जगजीवन चाललेलं आहे जगज्योतीमुळे. ही जगज्योत काय आहे? हे चैतन्य आहे, विश्वामध्ये घुमसलेलं आणि प्रत्येकी सर्वामध्ये घुमसलेलं. किडामुंगीपासून ते जळचर, भूचर, खेचर, पशु पक्षी, प्राणी, मनुष्य प्राणी, सर्व चराचर म्हणून असणारा जो परमात्मा, त्याचे स्वरूप, ते चैतन्य, तो आत्मा. त्याच्यामुळे जगजीवन चाललेलं आहे. आत्म्याचं जे चैतन्य रूप आहे ती जगज्योती आहे. त्यामुळे जे काय आपल्याला हे विश्व दिसते आहे, अनुभवाला येते आहे, म्हणजे ते भेदाने भरलेलं आहे. अनेक विकार स्वरूप गोष्टी आहेत. काही चांगल्या आहेत, वाईट आहेत. सर्वांमध्ये सर्व प्रकारे सर्व काही आहे. तरी पण त्याच्याशिवाय कुठेही रिकाडाव नाही. त्याच्याशिवाय कोणाची हालचाल नाही. इतकंच काय, त्याच्याशिवाय असणे पण नाही, समजणे उमजणे पण नाही. जो प्राण आहे, आत्मा आहे, चैतन्य घर, तो परमात्मा स्वरूप. परंतु तो सर्वांमध्ये असून सुद्धा सगळं काही एकसारखे नाही आहे. स्वभावाने, व्यवहाराने, आवडीनिवडीने, सवयीने एकसारखे नाही आहे. कोणी चांगला आहे, कोणी वाईट आहे. वाईट आहे तो कोपिष्ट आहे, मत्सराने भरलेला आहे, द्वेषाने भरलेला आहे, अहंकाराने भरलेला आहे, विषय वासनेने भरलेला आहे. चांगला आहे तो उत्तमच आहे, प्रेमळ आहे, दयाळू आहे, करुणाळू आहे, परोपकारी आहे, शांत आहे, प्रसन्न आहे, समाधानी आहे. कारण वास्तव जाणतो. जे वास्तव जाणत नाहीत ते अज्ञानी आहेत, जडमूळ आहेत. मग ते कशामुळे आहे? भेद कशामुळे आहे? तर रामदास स्वामी या समासामध्ये एक उत्तम उदाहरण देतात. पाणी सर्व प्रकारच्या झाडांना जातं. या विश्वामध्ये, जगामध्ये अनेक प्रकारची झाडे आहेत. अनेक प्रकारच्या झाडांना वेगवेगळ्या प्रकारची फळे येतात आणि त्या वेगवेगळ्या फळांचा रस, चव वेगवेगळी आहे. एकच पाणी सर्व झाडांना जातं, फळझाडांना जातं. तर झाडांच्या फळांमध्ये चवीमध्ये फरक आहे. आंबट आहे, तुरट आहे, खारट आहे, गोड आहे. कशामुळे? अंगदोषामुळे, म्हणजे देहदोषामुळे.
देह हा पंचमहाभूतांचा आहे. ही पंचमहाभूते सुद्धा त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये मेळ नाही. तिथे असमतोल आहेच. आणि 3 गुण आहेत, सत्व रज तम, ज्याच्यामध्ये तमोगुण आहे, दुष्ट प्रवृत्ती आहे, आळशी आहे, खादाड आहे, लबाड आहे. ज्याच्यामध्ये रजोगुण आहे, अहंकारी आहे, विलासी वासनेने भरलेला आहे. तमोगुणी पण वासनेने भरलेला आहे, रजोगुणी पण वासनेने. आणि सगळ्यात मोठा दोष म्हणजे त्यांच्यामध्ये विवेकहीनता, विवेकीपणा नाही. तमोगुणामध्ये, रजोगुणामध्ये विवेकीपणा नाही. अहंकार, हम करे सो कायदा, आम्ही सांगतो ते बरोबर आहे, आम्हाला वाटतं ते बरोबर. मनाच्या घोड्यावर स्वार. विवेकाशिवाय जे वाटेल ते करायचे, देहबुद्धीच्या योगे. देह, मन, इंद्रिय, कायेचा भाग आणि त्याच्यातून असणारे हे दोष जे या रजोगुण तमोगुणामुळे आलेले, त्याच्यामुळे जगामध्ये वाईट लोक आहेत, दुष्ट लोक आहेत, पण काही सत्वगुणात्मक आहेत, सज्जन लोक आहेत, चांगले लोक. आत्मा ह्याचा काही म्हणजे त्याच्यामध्ये आत्मा अगदी अलिप्तपणे राहतो. आत्मा कसा आहे, पाणी तेरा रंग कैसा जिसने मिलावे वैसा. जसं सगळ्या झाडांना एकत्र म्हणतात, तसा तो आत्मा आहे. जगत ज्योती, जगत जीवन त्याच्यामध्ये चाललेलं आहे. ते देहामुळे, देहातील गुणदोषामुळे मनुष्य सुखदुःख भोगतो आहे. आत्मा कसा आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे, तरळ आहे, घन आहे, विपुल आहे, समान आहे. पातळ आहे, पारदर्शक आहे, शक्तिरूप आहे, ज्ञानस्वरूप आहे. परंतु गुणदोष आल्यामुळे त्याच्यामध्ये विकल्प येतो, अशुद्धता येते. त्याचं पवित्रपण हरपलं जातं. जसं शुद्ध पाणी आहे, त्यामध्ये घाणीचा एक थेंब पडला, घाण पाण्याचं सगळं पाणी खराब. पाण्याला तर काही नाही आहे. तुम्ही लघवी करता ते पण पाणी आहे, उलटी करता ते पण पाणी आहे, आणि तुम्ही पिता ते पण पाणीच आहे. गटारात पण पाणी आहे, तलावात पण पाणी आहे, आणि एखाद्या
झऱ्याचंही पाणी. त्याप्रमाणे आत्मा ह्या जगामध्ये स्थितप्रज्ञ आहे, सहज आहे. पण त्याच्या चैतन्य शक्तीमुळे सगळ्या घडामोडी घडत आहेत, येणे जाणे होते आहे. उत्पत्ती, स्थिती, लय, त्यांनी तिन्ही प्रक्रिया घडत आहेत. आणि त्याचे जे ज्ञान आहे ते जाणीव रूपाने समजणे, उमजणे, हवं नको वाटणे, आपण आहे असे जाणणे, जग आहे सो जाणणे, ही जाणती जाणीव, तो चैतन्य स्वरूप आत्मा. पण कसा? ज्ञान स्वरूप. ते ज्ञान जे सत्वगुणात्मक लोक असतात त्यांच्यामध्ये अनुभवाला येते, म्हणून त्यांना आपण सज्जन असं म्हणतो. आणि त्यांच्यामध्ये त्या ज्ञानाचा अभाव आहे त्यांना आपण मूर्ख म्हणतो, अज्ञानी म्हणतो. म्हणजे विवेकाचा अभाव म्हणून ज्ञान अज्ञान हा फरक आला. कारण विश्व पूर्ण भेदाने भरलेलं आहे, मायेने भरलेलं आहे, विकाराने भरलेलं आहे. त्या विकारांचा प्रभाव जास्त आहे, मायेचा प्रभाव जास्त आहे, म्हणून त्याच्यातलं जे सिद्धसत्वपणा आहे तो लोपला गेला, झाकला गेला. ज्ञान आले तर विवेक होईल. विवेक आला तर ते जे काय आहे ज्याने त्याला झाकळून टाकलेलं आहे त्याला दूर करता येईल, अज्ञान दूर करता येईल. प्रकाश आला तर अंधार भाग दूर, ज्ञान आलं तर अज्ञान दूर. मग ते ज्ञान जर आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे आणि जीवन आपलं सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं व्हायला पाहिजे असेल तर जाणत्याची संगत पाहिजे, संतांची संगत पाहिजे, सत्संग पाहिजे. सत म्हणजे तो जे सत्य नित्य शाश्वत आहे तो परमात्मा, तो आत्मा. देह म्हणजे कायारूपाने वागत असताना सुद्धा चिखलात जसं कमळ तसंही संत राहतात ह्या मायावी विश्वामध्ये आत्मस्वरूपाच्या ओळखीने, आत्मस्थितीमध्ये सजानंद भोगतात. त्यांची संगत केली तर ते आपल्यासारखे तात्काळ करतात, त्यांच्यासारखे तात्काळ करतात, ज्ञानस्वरूप. त्यामुळे विवेक आला तर योग्य निवडता येतं, सारासार निवडता येतं. नीती आणि तिचं मर्म कळते. काय बोलावे, कसे चालावे, कसे व्यवहारावे, काय अंगीकारावे, काय त्याग करावे, कशाचा त्याग. याचा विवेक होतो. आणि विवेकाने घडलेलं प्रत्येक कर्म जे आहे सुखदायक आहे, लाभदायक आहे. सुखदायक आहे, लाभदायक आहे. म्हणून ज्ञान पाहिजे. जे तमोगुण रजोगुण आहे, अज्ञान स्वरूप, त्यांना जो संग चढलेला आहे
तो संघ वाईटच आहे, मिथ्याचा आहे, असंग आहे, सत्संग नाही. त्याच्यापासून जर मुक्तता झाली तर ज्ञानस्वरूप स्थिती प्राप्त होते. म्हणून जीवनामध्ये सत्संग पाहिजे, परमार्थ पाहिजे. आपल्या तमोगुणाचा रजोगुणाचा विवेक करता येतो. प्रत्येकाच्या कायामध्ये तिन्ही गुण आहेत. ज्यांनी विवेक करून रजोगुणावर तमोगुणावर मात केलेली आहे त्यांच्यावर ताबा मिळालेला आहे. आणि आपल्यामध्ये सत्वगुणाचा प्रभाव वाढवलेला आहे, शुद्ध सत्व. ते ज्ञानी झाले, सत्संग करतायत, ज्ञान लोकांना आपल्यासाठी करतायत. शबल सत्वगुण आहेत, ते सज्जन आहेत, प्रापंचिक लोक आहेत, चांगले लोक आहेत. पण ज्यांच्यामध्ये शुद्ध सत्वगुण आहे तो गुरुकृपेने प्राप्त होतो, भक्ती मार्गाने प्राप्त होतो. त्यामुळे आपोआप विवेक घडतो आणि मग खऱ्या अर्थाने जीवन सुखाचं, समृद्ध आनंदाचं. म्हणजे जगात जग जे आहे ते जगाचा सूक्ष्म अवलोकन केलं पाहिजे, सूक्ष्म विचार केला पाहिजे आणि त्यातलं सार असा निवडता आलं पाहिजे. कुठलं कर्म करताना नीती आणि तिचं भान असलं पाहिजे. सद्वस्तू जगत जीवन, जगत ज्योत आत्मा तो सर्वांमध्ये आहे. सर्व काही तेच आहे, पण देहाच्या ओळखीमुळे द्वैतभाव निर्माण झाला आणि अज्ञानवृत्ती मोकाळली, वाढ झाली. मग स्वैराचार, आणि त्या स्वैराचारातून निर्मिती काय? क्षणिक सुख आनंद काळ देतो. ज्यांना हे कळलं आणि ज्याने गुरुवचन अंगीकारलं त्यांच्या जीवनामध्ये निश्चितच बदल होतो. ते ह्या मायाविजक्तावर मात करतात, मायाच्या मस्तकावर आपलं बरोबर पाय ठेवतात, निश्चिंतपणे निर्भयतेने जीवन जगतात. अज्ञानामुळे भीती आहे, अज्ञानामुळे संशय आहे, अज्ञानामुळे वास्तविक सार असा निवडता येत नाही. अहंकार कळत नाही, सर्व काय अज्ञान. ज्ञान आले ते सर्व जाईल आणि मग जी आपली मूळ स्वरूप स्थिती आहे, आत्मस्वरूप स्थिती आहे, निजस्वरूप स्थिती आहे, त्याची प्राप्ती होईल. तोच मोक्ष आहे, तीच मुक्ती आहे आणि ते सदानंद आहे, परमानंद आहे. म्हणून मनुष्य जन्म मदभाग्याने प्राप्त होतो. 84 लक्ष जीव योनी बोलल्यानंतर प्राप्त होतो. या एकाच योनीमध्ये हे साध्य करता येते, बाकी योनीमध्ये शक्य नाही. आणि लोकांची कल्पना म्हातारा झाल्यावर
भक्ती करणार. गेला गेला नरदे मग कैसा आपण म्हणतो, मग कैसा साक्षात्कार. म्हातारपण पाहणार आहेस की नाही पाहणार हे तरी तुला माहीत आहे का? म्हातारपणाची ध्येय अवस्था तुझी भक्तिमार्ग करण्यासाठी तुझी आवश्यकते का? म्हणून जेव्हा समज आली, जेव्हा संधी प्राप्त झाली, तेव्हा ते धरून ठेवलं पाहिजे आणि तो मार्ग अनुसरला पाहिजे, त्याचं अनुकरण केलं पाहिजे. तेव्हा जे संपूर्ण जीवन सुखाचं जाईल. कारण का जीवनातले बालपणातलं आयुष्य जे आहे ते अज्ञानातच जाते, तरुणपणातलंही अज्ञानातच जाते. वृद्धापकाळी कळते पण तेव्हा देह साथ देत नाही. म्हणून देह धडधाकट असताना जीवनात योग्य वेळी भक्तिमार्ग अनुसरला पाहिजे, भक्तिमार्ग धरला पाहिजे. या वृद्धापकाळी अनेक शारीरिक पीडा असल्या तरी त्याच्यावर मात करून सहजपणे परमानंद भोगता येतो. आणि मग ते कधी पडते, मोक्षमुक्तीचा मार्ग मोकळा असतो. मग देह टाकताना सुद्धा परमानंद भोगतात, आनंदाने जगाचा निरोप घेतात, देहाच्या कष्टावर मात होते आणि शिवस्वरूपाच्या कायम स्थितीमध्ये सामावून जाण्यासाठी सहजपणे कष्ट केले सोपवून जातात. त्याच्यासाठी सत्संग पाहिजे, सद्गुरू पाहिजे आणि परमार्थ. परमार्थी तो राज्यदारी, परमार्थ नाही तो भिकारी, रामदास स्वामी हा अर्थ भरलेला आहे त्याच्यात. म्हणून तुमचं कर्म जर विवेकपूर्ण असेल तर त्याचं फळ पण चांगलं तुम्हाला आनंद मिळेल. विवेक ज्ञानामुळे येतो, ज्ञान भक्तीमुळे येते, भक्ती सत्संगामुळे प्राप्त होते, सत्संगात चांगली घडते आणि सत्संग सद्गुरू सहवास त्याचा ज्ञानयोग याच्यातूनच प्राप्त होते. राजा आदिदास सद्गुणा श्री सिद्धराम महाराज राजा